हॅलो, गुड मॉर्निंग. सकाळी उठले आणि फ्रेश वगैरे झाली. किचनमध्ये गेली तर हा बघा किचनच्या खिडकीवर चढला होता आणि सर्वांना येणा जाणाऱ्या प्रत्येक माणसाला आवाज देत होता. काकू, आई, आत्तू वगैरे जे कोण लोक दिसतील त्यांना. त्याच्यानंतर मी ह्याचा नाश्ता रेडी केला, कारण ह्याला सकाळी मी दूध आणि केला खायला देते आणि त्याला आवडतं म्हणून मी देते. आणि त्याच्यानंतर मग मी बाकी सर्व देते. तर त्याने केला आणि दूध पिल्याच्या नंतर तो बोलते, मम्मा मला चकली द्या. तर मी चकली घेऊन गेली त्याला. तर ह्याला काय माहिती कसला राग आला होता, तर हा नुसता रागाने बघत होता आणि नुसतं माझे डिश असा फेकून देत होता. त्याच्यानंतर मग मी दुपारच्या जेवणामध्ये बनवलं भात आणि मटर फ्लॉवरची भाजी रस्सावाली आणि मेथीची सुद्धा भाजी बनवली होती. त्याच्या अगोदर क्यूची अंघोळ केली. तर क्यू बघा कसं किसी देत होता आणि हाय करत होता. तर इथे माझी भाजी सुद्धा रेडी झालेली आणि त्याच्यानंतर मग मी बाकीची सर्व कामं वगैरे मध्ये मध्ये आवरत होती. भाजी वगैरे रेडी केली. त्याच्यानंतर मग मेथीची भाजी सुद्धा केली थोडीशी, कारण मला मेथी आवडते खायला. तर मेथीची भाजी थोडीशी केली, त्याच्यात शेंगदाण्याचा कूट टाकला होता मी. आणि मग त्याच्यानंतर पापड वगैरे फ्राय केले, कारण क्यूच्या डॅडीला खूप पापड लागतात म्हणून मी डब्बा भरून पापड फ्राय केलेले. आणि एकच मिरची फ्राय केलेली, ती म्हणजे माझ्यासाठी. त्याच्यातनं ते थोडीशीच खातात, बाकी ते मिरची वगैरे खात नाही, त्यांना पापडच लागतात. किचन ओटा वगैरे आवरला, भांडी वगैरे आवरली आणि असा होता माझा आजचा दिवस.